नमस्कार. आज एक वेद कुमार यांचा लेख आला, मनाला भावला म्हणून वाचून दाखवते. लेखाचं नाव आहे एक शाश्वत सत्य. भारताची जनता भोळी आहे, पण काँग्रेस पक्षासारखी हरामखोर नाही. त्यांना माहीत आहे की 30 ऑगस्ट 2023 रोजी घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीत मोदी सरकारने 200 रुपयाची कपात केली. 8 मार्च 2024 घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीत मोदी सरकारने 100 रुपये कपात महिला दिनानिमित्त केली. 2023 आणि 2024 मध्ये एकूण 300 रुपयाची कपात केल्यानंतर आता 7 मार्च 2026ला घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयाची दरवाढ करावी लागली. कारण भारताचा संबंध नसूनही 14-15 मुस्लिम देश एकमेकावर मिसाईल आणि बॉम्ब फेकत बसले. त्यामुळे आयात होणाऱ्या LPGचा रेट पण वाढला आहे आणि सप्लायमध्ये काही अडथळा येत आहे. जगात युद्धजन्य परिस्थिती आहे हे भारताची जनता समजून आहे. एवढं मोठं युद्ध सुरू असताना त्याची थोडीफार झळ प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रत्येकाला बसणारच, हेही ते जाणून आहेत. परंतु ज्याच्यामुळे ही भाववाढ झाली आहे त्या मुस्लिम राष्ट्रांना दोष देण्याची हिंमत आणि इच्छा दोन्ही नसल्यामुळे काँग्रेस पक्ष फक्त मोदी सरकारला दोष देत आहे. ज्या इराणमुळे आपल्याकडील LPG सिलेंडरचे भाव वाढले आहे त्या इराणचे उलट उघड समर्थनच करत आहे. वाटलं तर तुम्ही ही माहिती गुगल करून पहा. अशा जागतिक अनिश्चिततेच्या आणि युद्धजन्य परिस्थितीत मी भारत आणि भारतातील राष्ट्रनिष्ठ मोदी सरकारसोबत भक्कमपणे उभा आहे आणि यापुढेही राहणार. खोमेनी प्रेमी काँग्रेसची ऐसी की तैसी हा लेख वेद कुमार यांचा आहे. जसाच्या तसा मी वाचून दाखवला. मला पटलं की आपल्या देशासाठी, आपल्या जनतेसाठी खूप कार्य मोदी सरकार चांगलं करतं आहे. कधी कधी अशा भीषण प्रसंगी आपण आपल्या घरातही एखादी परिस्थिती येते त्यावेळेला आपणही घरातलं मुलांचं पॉकेट मनी वगैरेची कपात करतो आणि दुसरीकडचा हे वाढवतो, हो की नाही? ह्याचा विचार करा. तुम्ही माझा ऐकते त्याबद्दल मी खूप आभारी आहे.